So good morning all my dear students of class 5. This is your maths teacher and the host of this video, Ajit Haridas Mane, welcomes into this online video lecture series. So this is our video number I think 8 that we continue here. So in previous video you can observe on the back of me, that is on this green board, in video number 7 that here I am taking on this. In this video number 7 that we continues the last question number 3, that's into the problem set number 16, its answer that also we completed there. That answer you can observe on this green board. Now the rest of remaining 3 examples that we continues into this video number 8. So let's start for question 4 serially. So this question 4 here I am going to write down on this green board. So look at this question 4 that here I am writing now. A shopkeeper bought 7 pressure cookers at the rate of 1870 rupees per cooker. Stop. He sold them all for a total of 14,230 rupees. Did he get less or more money than he had spent? Now this question 4 that here I am going to write down on this green board in front of you. This example is also same as like the last example that you seen about the sugar, 50 kg sack of sugar there. Now instead of sugar here another article is given, pressure cooker. तर या ठिकाणी एक्झाम्पलचा अर्थ समजून घेऊ आपण. सो फर्स्ट वी ट्राय टू कॅच अप द मीनिंग ऑफ सम इम्पॉर्टंट वर्ड्स इन टू दिस एक्झाम्पल. शॉपकीपर दुकानदार, बॉट खरेदी केले विकत आणले, प्रेशर कुकर्स घरात आपले जे कुकर्स आहे ज्याच्यामध्ये आपण भात करतो, तांदळाचा भात जो करतो ते प्रेशर कुकर्स. त्यानंतर ॲट द रेट ऑफ च्या किमतीने, पर कुकर एका कुकरची, प्रति कुकर, सोल्ड विकले, देम त्यांना, लेस कमी, मोर जास्त, स्पेंड खर्च केले. सो द मीनिंग ऑफ दिस एक्झाम्पल इन आवर मराठी लँग्वेज इन दिस वे. एका दुकानदाराने 7 प्रेशर कुकर्स प्रत्येकी 1870 रुपयांना विकत आणले, खरेदी केले.
आणि ते सर्व कुकर 7च्या 7 कुकर त्याने 14,230 रुपयांना विकून टाकले. तर त्याला पैसे कमी मिळाले का जास्त मिळाले? जे त्यानं सुरुवातीला जेवढे पैसे खर्च केलेले आहेत त्या खर्च केलेल्यापेक्षा आता विकल्यानंतर पैसे कमी मिळाले का जास्त मिळाले असं आपल्याला विचारलं. So into this example we have given that he had spent rupees 1,870 rupees for one cooker. त्यानं एका कुकरसाठी 1,870 रुपये खर्च केलेत. असे त्यानं किती कुकर आणलेत? एकूण 7 आणलेले आहेत. तर 7 कुकरसाठी किती पैसे खर्च झाले असतील हे काढायचं आहे आपल्याला पहिल्यांदा. मग यावरून माझ्या काय लक्षात येतं आहे? मनी और रुपीज स्पेंड फॉर वन कुकर गिव्हन अँड वी हॅड टू आस्क 7. एका कुकरसाठी किती पैसे खर्च केले हे आपल्याला दिलं आहे आणि अनेक कुकरचे विचारले. पण एकावरून अनेकांची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो? मल्टिप्लाय, गुणाकार. म्हणून या ठिकाणी पहिल्या पार्टमध्ये 1,870 इंटू 7 या 2 नंबर्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन, गुणाकार करायचं आहे. आफ्टर दॅट द फायनल क्वेश्चन दॅट वी हॅव आस्क, ते सर्व कुकर त्यानं 14,230 रुपयाने जे विकले त्यानंतर त्याला पैसे कमी मिळाले का जास्त मिळाले? ह्याचं उत्तर काढत असताना काय करावं लागेल आपल्याला? खर्च केलेली रक्कम म्हणजे मल्टिप्लाय करून येणारं जे उत्तर आहे त्याचं कंपॅरिझन, त्याची तुलना 14,230 यासोबत आपल्याला करावी लागेल. आणि कंपेअर करून खर्च केलेली रक्कम मोठी आहे का विकल्यानंतर आलेली रक्कम मोठी आहे हे आपल्याला पाहून त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर तयार करता येईल. सो इन टू दिस एक्झाम्पल वी कॅन नॉट आस्क हाऊ मच मनी ही गेट लेस ऑर मोर. या प्रश्नात आपल्याला त्याला किती पैसे जास्त मिळाले, किती पैसे कमी मिळाले असा प्रश्न आपल्याला विचारलेला नाही. आपल्याला फक्त एवढंच विचारलं आहे त्याला पैसे कमी मिळाले का जास्त मिळाले याचं उत्तर आपण काढूयात. सो वी आर ट्राइंग टू राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन दिस वे. सो दिस एक्झाम्पल हिअर आय एम व्हॅनिशिंग ऑर डिसअपिअरिंग फ्रॉम दिस ग्रीन बोर्ड. So let's continue the answer in this way. The total amount or total money, you can say anyone, the total money shopkeeper spent on 7 pressure cookers, that is 1,870 rupees for one cooker, and this rupees is multiplied by total cookers 7. So we carry out this multiply. We use table of 7 now. So 7 into 0, 0, 7 sevens are 49, 4 carry, 7 8s are 56 plus 4, 60, 6 taken as carry, 7 1s are 7 plus 6, 13. That means he spent 13,090 rupees on 7 cookers. Now, rupees he get or got after selling all cookers, that is rupees 14,000 I think 230. 7च्या 7 कुकर विकल्यानंतर त्याला 14,230 रुपीज मिळालेले आहेत. Now to calculate the answer of final question here, now we want to make the comparison between
We want to make the comparison between these two rupees he spent and rupees he gets. So if you make the comparison here, 13,090 and 14,230. Let's decide who is bigger. So I think 14,230, it should be bigger. That means we can say into this transaction that shopkeeper will receive more rupees. त्या दुकानदाराला त्यानं खर्च केलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. सो वी सेज हियर rupees he got after selling all cookers is greater than rupees he spent. We write here, त्याने खर्च केलेल्या रकमेपेक्षा विकल्यानंतर सर्व कुकर विकल्यानंतर येणारी रक्कम मोठी आहे. So we write here the final question that we ask, did he get less or more money than he had spent? So he had got more rupees than he had spent. त्यानं खर्च केलेल्या पैशांपेक्षा पैसे आता जास्त मिळतील. If we have asked how much rupees he will be receive more, त्याला किती पैसे जास्त मिळाले असं जर आपल्याला विचारलं असतं, मग पुढचं आपल्याला उत्तर काढता आलं असतं. ते आपण आपल्याला विचारलेलं नाही. या प्रश्नात विचारलेलं नसल्यामुळं आपण पुढं जात नाहीत. वी जस्ट मेक द कंपॅरिझन अँड सेज मोर रुपीज दॅट शॉपकीपर विल बी गेट. आता जर आपल्याला किती पैसे जास्त मिळाले असं जर विचारलं असतं, मग काय केलं असतं आपण? 14,230 फ्रॉम दिस अमाउंट वी सबट्रॅक्ट 13,090. दॅट मीन्स subtraction process we can follow also here to calculate the next answer. So in this way, question number 4 that should be given into this problem set number 16. After taking the answer for this fourth question, now we are going to continue for question number 5. Now this question 5 that here I want to take in front of you on this green board. So look at this question 5 now. 14 families, FORTEEN, 14 families in a society together bought 8 sacks of wheat. Full stop. Comma here. Each weighing WEIGHING, each weighing 98 kilos. Now full stop. If they shared all the wheat
equally what was the share of each family? Question mark. So this is your question number 5 that here I am putting in front of you. So yeah, first we want to read out this example and then we are trying to get the meaning of some important words here. So yeah, families, कुटुंब, सोसायटी म्हणजे त्या ठिकाणी सोसायटी आता काय काय म्हणता बघा तुम्ही त्याला. टुगेदर एकत्रित, एकूण, बॉट खरेदी केले, विकत आणले. सॅक्स ऑफ व्हीट गव्हाचे पोते. वेइंग, ईच वेइंग प्रत्येकाचे वजन. किलोज, दिस इज द शॉर्ट फॉर्म फॉर किलोग्रॅम. देअरआफ्टर शेअर्ड म्हणजे वाटले, वाटप करून घेतले. इक्वली समान. शेअर भाग थोडक्यात. फॅमिली, ईच फॅमिली प्रत्येक कुटुंब. एका सोसायटीमध्ये, सोसायटीमध्ये थोडक्यात आपण सदनिका म्हणतो त्या ठिकाणी. त्याचे एका सोसायटीमध्ये त्या इमारतीमध्ये एकूण 14 कुटुंब आहेत. 14 कुटुंबांनी मिळून त्या ठिकाणी गव्हाचे 8 पोते खरेदी केले. प्रत्येक पोत्याचं वजन हे 98 किलो होतं आणि हा सर्व गहू जो त्यांनी खरेदी केलेला आहे एकमेकांमध्ये समान पद्धतीने वाटून घेतला. तर समान पद्धतीने वाटल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला किती किलो गहू मिळेल म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा वाटा किती किलोचा असेल असं आपल्याला विचारलं आहे. So after getting the meaning of this example, here I can understand that the information given into this example in this way: in the society, in a building, there are total 8 families. 8 families, they are got together and continue the purchasing of 8 sacks of wheat. Now the weight of one sack of wheat is 98 kilo. Such 8 sacks they bought there. After purchasing these 8 sacks of wheat, they equally distribute all this wheat among all 14 families there. So after distributing all wheat in these all families here, then how many kilos of wheat should be each family receive? प्रत्येक कुटुंबाला किती किलो गहू मिळेल या प्रश्नाचं उत्तर विचारलं. आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अगोदर टोटल व्हीट किती आहे, एकूण गव्हाचं एकूण वजन किती आहे हे उत्तर काढावं लागेल. मग त्यासाठी टोटल वेट ऑफ 1 सॅक, एका पोत्याचं वजन किती आहे 98. असे एकूण किती पोते आहेत 8. सो 98 इंटू 8 केलं, 98 गुणिले 8 केलं तर टोटल गहू किती आहे, एकूण गव्हाचं वजन किती आहे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. Thereafter we had to distribute all these kilogram wheat in 14 families. आता एकूण वजन जे आलेलं आहे गव्हाचं तेवढा गहू 14 फॅमिलींमध्ये आपल्याला काय करायचं, समान वाटायचं आहे. वाटायचं आहे याचा अर्थ डिव्हाइड करायचं आहे. म्हणजे थोडक्यात एकूण वेट, एकूण वजन जे आपल्याला मिळालं म्हणजे मल्टिप्लायचं जे आन्सर येतं आहे त्याला 14 काय करायचं आहे, डिव्हाइड करायचं आहे. That means after dividing we get the final answer of this example. So into this 4th example we understand here first we had to make multiplication and at second part we had to continue division process. So let's proceed towards our answer. That's why again this example here I am disappearing on this green board. So the first part of the answer in this way: total
वेट, टोटल वेट असं म्हणूयात, टोटल वेट ऑफ व्हीट इन 8 sacks, that is 98 multiplied by 8. This is the simple multiplication that we had to continue. 98 kilo for 1 sack. Total number of sacks are 8. That's why. So 8 8 is a 64. Taken as a 6 here carry. 8 9 is a 72 plus 6 78. So total weight that we get here as 784 kilogram in this way. Thereafter we find that 14 families altogether bought 784 kilogram weight. Now such total weight they have to equally distribute. हा जो एकूण गहू त्याचं वजन जे आपण काढलेलं आहे याचं समान वाटप आपल्याला 14 कुटुंबांमध्ये करायचं आहे. सो द शेअर फॉर each family in a wheat, in total wheat असं म्हणूयात, एकूण गव्हामध्ये प्रत्येक कुटुंबाचा असलेला वाटा भाग. That's why total weight that we calculate 784 kilo divided by number of families are 14. So let's start from 7. 7 divide 14, not possible. Quotient take 0. So 14 into 0, that 0. So 7 minus 0, 7 remains. Now 8 we takes. Now we get a 2-digit number there, 78. So 14 5s are 70, 14 6s are 84. 84 we cannot take, so 5s are we take. So 45s are 70. So 78 minus 70, that remaining 8. Next digit takes below, it makes 84. 84 divided by 14. So 14 6s are now 84. So 84 minus 84 we get answer as 0. Now the last digit 4 gets below and division gets divided by 14 here. So our division process should be completed. So after this the final answer we get as a 56. That means each family has a share of 56 kilo. त्या पूर्ण एकूण गव्हामधून प्रत्येक कुटुंबाला 56 किलो गहू त्या ठिकाणी मिळेल. सो वी राईट हियर द फायनल आन्सर ऑफ द क्वेश्चन दॅट वी हॅव टू आस्क हियर, दॅट इज व्हॉट वॉज द शेअर ऑफ ईच फॅमिली. सो 56 kg was the share of each family. 56 kg was the share of each family. In this way, by using multiply first part and second part division, we calculate the answer. So this is about question number 4. After this, we are moving towards question number 6. So here I am writing question 6 in front of you. The capacity of an overhead water tank is
is 3000 liters. There are 16 families living in this building. If each family uses 225 liters every day, will the water be enough for all the families? Question mark. If not, what will be the daily shortfall be? Question mark. So this is your sixth question into this problem set number 16. Now first I want to read this example. Let's look at the whiteboard, green board here. So the capacity of an overhead water tank is 3000 liters. There are 16 families living in this building. If each family uses 225 liters every day, will the water be enough for all families? If not, what will be the daily shortfall be? Now let's look at the meaning of some important words into this example in our Marathi. Capacity, क्षमता. ओव्हरहेड वॉटर टँक म्हणजे सगळ्यात वरती असणारी पाण्याची टाकी. लिटर्स, दिस इज द युनिट टू मेजर द क्वांटिटी ऑफ वॉटर. पाणी मोजण्याचं एकक आहे लिटर नावाचं. फॅमिलीज, कुटुंबे. लिव्हिंग म्हणजे राहतात. इन दिस बिल्डिंग, या इमारतीमध्ये. एव्हरीडे, दररोज. इनफ, पुरेसे. डेली, दररोज. शॉर्टफॉल, कमी किंवा त्या ठिकाणी उणिवा असं त्याचा एक अर्थ होतो. सो लेट्स कंटिन्यू द मीनिंग ऑफ दिस एक्झाम्पल इन आवर मराठी लँग्वेज. एका इमारतीमध्ये सगळ्यात वरती जी पाण्याची टाकी आहे, सगळ्यात वरच्या भागात जी पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीमध्ये 3000 लिटर पाणी बसतं. म्हणजे त्या पाण्याच्या टाकीची क्षमता 3000 लिटर आहे. त्या इमारतीमध्ये एकूण 16 कुटुंब राहतात. जर प्रत्येक कुटुंबाने दररोज 225 लिटर पाणी वापरलं तर एका दिवसाला ते 3000 लिटर पाणी पुरेल का? पहिला प्रश्न आहे. नाही पुरलं तर किती लिटर पाणी कमी पडतंय?
जे या ठिकाणी थोडं एक्झाम्पल प्रश्नाचा अर्थ जर समजून घेतला, थोडं आपण मराठीतच पाहूया खास या प्रश्नासाठी. तर या उदाहरणात तुम्हाला असं सांगितलेलं आहे की एका इमारतीत पाण्याची टाकी आहे. पाण्याच्या टाकीमध्ये 3000 लिटर पाणी बसतंय. म्हणजे पाण्याची टाकी जर आपण पूर्ण भरली तर 3000 लिटर पाणी एवढं त्या टाकीमध्ये असतंय. त्या इमारतीत एकूण 16 कुटुंब आहेत. 16 कुटुंबांनी जर असं ठरवलं की प्रत्येक दिवशी 225 लिटर पाणी वापरायचं, तर हे 3000 लिटर पाणी सगळ्या कुटुंबांना पुरेल का, असं तुम्हाला विचारलंय अगोदर. जर नाही पुरलं तर किती लिटर पाणी कमी पडतंय असंही विचारलंय. आता याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, टोटल वॉटर म्हणजे एकूण किती लिटर पाणी आहे त्या टाकीत हे दिलंय आपल्याला, परंतु 16 कुटुंब मिळून दररोज किती लिटर पाणी वापरतात ह्याचं उत्तर काढावं लागेल. आता आपल्याला देताना काय दिलंय, एक कुटुंब दररोज किती लिटर पाणी वापरतं हे दिलंय, 225 लिटर. असे टोटल 16 आहेत, म्हणून एकावरून अनेकाचं काढायचं आहे म्हणजे गुणाकार. 225 लिटर मल्टिप्लाइड बाय 16 फॅमिलीज. या दोघांचा गुणाकार जर केला तर 16 कुटुंब मिळून दररोज किती लिटर पाणी वापरतात ह्याचं उत्तर मिळेल. आणि ते एकदा का जर आपल्याला उत्तर मिळालं मल्टिप्लिकेशनचं, ते उत्तर आणि टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर एकूण असणारं पाणी या दोघांची आपल्याला काय करायचे, तुलना करायची आणि मग पण आपल्याला प्रश्नाचं उत्तर ठरवता येईल. सो इन टू दिस एक्झाम्पल, इन फर्स्ट पार्ट वी हॅव टू कंटिन्यू मल्टिप्लिकेशन. जर पाणी कमी पडायलं तर किती पाणी कमी पडतंय असं शेवटी विचारलंय. तर कमी पडणारं पाणी किती आहे ह्याचं उत्तर काढताना मल्टिप्लायचं जे आन्सर येईल ते जर मोठं असेल तर त्यातून हे 3000 काय करायचे, मायनस सबट्रॅक्ट करायचे. So multiplication and subtraction, these two operations that are given into this example. So let's try to complete the answer for this example. So at the first we want to calculate the total quantity of water, total quantity of water that 16 families uses. That is 250. This is used by one family. एक कुटुंब 250 लिटर वापरत आहे. Number of families are 16. So let's calculate here the answer of multiplication. 16 into 0, 0. 16 5s are 80, 8 carry. 16 2s are 32 plus 8, 40. So 4000 liters. जे 16 कुटुंब मिळून दररोज 4000 लिटर पाणी वापरतात. तर ॲक्च्युअल टाकीमध्ये फक्त 3000 लिटर आहे. 4000 लिटर त्यांना लागतंय. याचा अर्थ त्यांच्याकडं असणाऱ्या पाण्यापेक्षा वापरलं जाणारं पाणी कसं आहे, जास्त आहे. म्हणजे पाणी त्यांना काय होतंय, कमी पडतंय. याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. So while making that subtraction into the next part, first into this answer we had to continue the next answer in this way. Now total water used by 16 families is more than they had water. So there is
a shortfall of water. काय लिहितो मी तर total water used by 16 families is more than they had water, so there is a shortfall of water. 16 कुटुंबांकडून वापरलं जाणाऱ्या पाण्याची क्वांटिटी ही त्यांच्याकडे असणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त आहे, म्हणून त्या ठिकाणी पाणी कमी पडतंय. तर कमी पडणारं पाणी किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. सो द क्वांटिटी ऑफ वॉटर, the quantity of shortfall water असं म्हणूयात. shortfall water कमी पडणाऱ्या पाण्याची क्वांटिटी. so total water uses, it will be 4000. from that water in the tank it should be 3000. So from 4000 we had to subtract 3000. एकूण वापरल्या जाणाऱ्या पाण्यातून पाण्याच्या टाकीमध्ये असणारे एकूण पाणी आपण वजा केलं. So 0 minus 0 always 0, 4 minus 3 1. That means these 16 families has had a shortfall of water 1000 liters. So we write here त्या सर्व कुटुंबांना मिळून 1000 लिटर पाणी कमी पडतंय. So we write here final answer as what will the daily shortfall be. So 1000 liters will be the daily shortfall. Full stop. दररोज 1000 लिटर पाणी कमी पडते. So this is the answer for this question number 6 given into this problem set number 16 on page number 20. So this is the last word problem into this problem set number 16. At here we have completed this problem set number 16 and as well as our 4th lesson multiplication and division, that also complete here. So after this total 8 videos we are making on this 4th lesson multiplication and division, and with the help of these 8 videos we explaining all the information that given into this 4th lesson multiplication and division. So all these video you have to watch carefully and the all examples you have to complete in your classwork notebook by observing those videos here. So we have to meet for our next lesson. So which lesson is after 4th, that you can continue in your textbook there, and I think 5th lesson it should be fraction there. So we continue into the next video there. So yeah, we had to stop today into this 8th video. Thank you, goodbye and have a nice day.